आजच्या या प्रबोधन प्रतिष्ठानच्या अतिशय चांगल्या उपक्रमाच्या दुसऱ्या पुष्पामध्ये मला बोलवण्यासाठी उपस्थित राहण्यासाठी जी संधी देण्यात आली आहे त्यासाठी सन्माननीय अध्यक्ष म्हणून उपस्थित असलेले रेव्हरंड फादर फ्रान्सिस डिप्रोटेजी, जे एक व्यासंगी व्यक्तिमत्व आहे, जे तत्ववेत्ता आहेत आणि समाज सुधारक आहेत. मला वाटतं की असं कॉम्बिनेशन फार रेअरली या राज्यामध्ये दिसून येतं. त्याचबरोबर या प्रतिष्ठानचे अध्यक्ष, त्यांचे पदाधिकारी, त्यांनी आताच एक अतिशय सुंदर विवेचन केलं आणि हे विवेचन म्हणजे नुसतं बोल बच्चनगिरी नसून स्वतःचं अनुभव कथन केलं त्या सिस्टर जॅकलीन आणि सर्व उपस्थित. खरं म्हणजे की मला वाटतं की 7-8 महिन्यापूर्वी मी ठाण्यात एका कार्यक्रमामध्ये होतो आणि तिथे सन्माननीय रेव्हरंड फादर तिथे उपस्थित होते आणि त्यांनी मला सांगितलं की आम्ही तुम्हाला कधीतरी एकदा वसईला बोलवणार आहोत. वसई मी पहिल्यानेच इथे येतो आहे आणि वसईबद्दल मला औत्सुक्य होता. वर्तमानपत्रामध्ये वाचून, मीडियामध्ये वाचून म्हटलं ही एक संधी आहे, पाठीमागे येऊ जरा, नाही संधी आहे. आणि त्याचबरोबर मग काय बोलायचं, तर प्रशांत आणि यांच्या सर्वांशी चर्चा करून मग हा विषय ठेवला की लोकशाही. खरं म्हणजे की नवबगलेली लोकशाही किंवा लोकशाही हा काय विषय नवीन नाही आहे, हा फार जुना विषय आहे. या विषयामध्ये आपण काय बोलणार किंवा आपल्यामध्ये काय औत्सुक्य असणार, हा तशा पद्धतीचा एक अतिशय ड्राय विषय आहे. आणि मग ह्या ड्राय विषयाबद्दल आपल्यासारखे इतके लोक जमल्यानंतर हा विषयावरती काय बोलावं हा माझ्यापुढे प्रश्न आहे. खरं म्हणजे मागचं जे गिरीशजींनी विवेचन केलं की विश्वाचे बदलते अंतरंग, हा तसा काही हा विषय एक अफलातून असा विषय नाही आहे. पण तरी पण मी गेले 34 वर्ष पब्लिक लाईफमध्ये आहे. मी लोकशाही आतून बघितलेली आहे, टेबलाच्या या साईडने बघितलेली आहे आणि लोकशाहीमध्ये जे काही चालतं ते वेगळं आणि समाज त्याच्याकडे कसं बघतो ते वेगळं, हे मला कुठेतरी जाणवलं. आणि हा 34 वर्षाचा जो हा कालावधी आहे, या कालावधीमध्ये ज्या काही अनुभव आले ते अनुभव लोकशाहीच्या रेफरन्सने, लोकशाहीच्या संदर्भात, लोकशाहीच्या पार्श्वभूमीवरती मला वाटतं की आपल्याशी शेअर करावेत. हे अनुभव मी माझे इतर ठिकाणी शेअर करतो. आज मी अनुभवापेक्षा माझं जे याबद्दलचं मत आहे ते आपल्याला थोडक्यात सांगणार आहे. लोकशाही खरं म्हणजे की आपण काही कधी विचारच करत नाही. दर 5 वर्षांनी एक तर लोकसभेचे इलेक्शन येतात किंवा विधानसभेचे इलेक्शन येतात किंवा आपले लोकल इलेक्शन्स येतात, त्याच्यामध्ये मतदान करणं आणि मग आपले आमदार, खासदार, मंत्री, मुख्यमंत्री, पंतप्रधान असतात, ते त्यांची कामं करत असतात. इतका सरळ साधा आपला लोकशाहीबद्दलचा विचार आहे, याच्या पलीकडे आपण जात नाही आहे. पण लोकशाहीचं खरंच स्वरूप हे आहे का, किंवा लोकशाही आणखी काही वेगळी आहे, याचा कधीही आलेख किंवा त्याचा कधीही आढावा आपण आपल्या मनामध्ये घेत नाही, कारण आपण फार व्यस्त असतो. आणि खरं आपण घेण्याची काही गरजही नाही आहे, कारण आपण एकदा निवडून दिलं लोकांना की त्यांनी राज्य करावं किंवा निवडणुका झाल्या की कोणतरी सत्तेवर येतं किंवा निवडणुका झाल्यानंतर कोणीचं तरी सत्तांतर होतं. म्हणजे सगळे शेवटी शब्द कुठे येतात, ही लोकशाही म्हणजे लोकांची शाही. आणि बोलताना मात्र की कोणाचं तरी कोणाला राज्य आलं, कोणाचं तरी सत्तेवर आले किंवा कोणाचं तरी सत्तांतर झालं. खरं म्हणजे हे लोकशाहीशी हे कंप्लीट एकमेकाच्या विरोधी अशा गोष्टी आहेत. आपण एकीकडे लोकशाही म्हणतो, लोकांचं राज्य म्हणतो, लोकांचं हे प्रशासन म्हणतो, लोकांचं शासन म्हणतो, आणि दुसरीकडे मग सत्ता. हे कुठेतरी डिस्टर्ब करणारं असं वातावरण आहे, पण आपण त्याच्याकडे कधीच विचार करत नाही. जसं चहाची सुरुवात ही चीनमध्ये कशी झाली आपल्याला माहिती आहे की एका पेशंटला स्ट्रेचरवरून, डोंगरावरून ते घेऊन जात होते. खूप मोठं त्यांना तापमान होतं, टेम्परेचर आलेलं होतं, ताप आलेला होता. आणि त्यावेळेस वैद्यकीय शास्त्र 2-2.5-3 हजार वर्षापूर्वी इतकं प्रगत झालेलं नव्हतं. त्यामुळे ते घेऊन जाताना रात्री एके ठिकाणी अंधार पडल्यामुळे, सूर्यास्त झाल्यामुळे ते थांबले होते तिथे. आणि मग नॅचरली ताप असल्यामुळे त्यांना गरम पाणी करून, थंड करून त्या रुग्णाला देण्याचं त्यांचं चालू होतं. रात्र झाली, सकाळ उठल्यानंतर त्या रुग्णाचा ताप पूर्णपणे गेलेला होता. अचानक ताप का गेला हे जर त्यांनी बघितलं तर त्यावेळेस जे त्यांनी गरम पाणी केलं होतं,
पाणी उकळलं होतं, त्यात काहीतरी असे पानं पडलेली होती. त्यांनी ती पानं बघितली तर ती पानं ही चहाची पानं होती आणि चहामुळे मग ताप कमी होतो, म्हणजे ती अँटी पायरेटिक त्याचे हे होते. आणि तिथून पुढे मग चीनमध्ये चहाची सुरुवात झाली, एक प्रकारची रोग निवारण असं करणारी वनस्पती म्हणून. मग लोक दररोज ते चहा प्यायला लागले. चहाच्या अनेक बाकीच्या गोष्टी आल्या. मग आपल्याकडे भारतात चहा आल्यानंतर मग त्याच्यामध्ये दूध टाकण्यात आलं, मग त्याच्यात साखर टाकण्यात आली, मग सकाळी घेण्याऐवजी मग आणखी दिवसभर चहा घेण्यात आला. आणि त्याचं आता स्वरूप असं आहे की भारत हा डायबेटीसची राजधानी होत चाललेला आहे. म्हणजे जो चहा चीनमध्ये एक चहाचा उपयोग हा ताप कमी करण्यासाठी सुरुवात झाली आणि आता तो डायबिटीसचा राजा होत चाललेला आहे. कारण आपण दर कोणी पाहुणा आला की चहा पितो किंवा चहा घेतो आणि त्याच्यामुळे ते वेगळं सायन्स आहे की चहा घेतल्यानंतर साखर आणि दुधामुळे इन्सुलिन कसं शरीरामध्ये रिलीज होतं आणि त्याच्यामुळे ते आपल्याला टाईप 2 डायबिटीस कसा होतो हे वेगळं आहे. पण आपण मानवाने कधी विचार केला नाही की ज्याच्यासाठी चहा आलेला आहे तोच पद्धतीने आपण घेतोय का तो काही वेगळा आहे. नाव एकच आहे चहा. तसं लोकशाहीचं काही आहे का? म्हणजे लोकशाही आपण सगळे म्हणतो लोकशाही आहे, लोकशाही लोकशाही आहे, लोकशाही आहे. मग ती जी लोकशाही अभिप्रेत आहे, जी पूर्ण चहासारखी लोकशाही होती, ती लोकशाही आज तशी आहे का की त्याचं काही विद्रूप स्वरूप आपल्या पुढे आलेलं आहे का, किंवा त्याच्यापेक्षा चांगलं स्वरूप काही झालेलं आहे का, याचा आढावा जागतिक पातळीवरती आपल्याकडे कुणीही घेत नाही. आपण फक्त प्रवाहामध्ये चाललेलो आहोत की आम्ही जगातील सगळ्यात मोठी लोकशाही आहोत. जसं आता आपण सांगितलं की जगात सगळ्यात मोठी लोकशाही आपण आहोत. खरंच आपण सगळ्यात संख्येने सगळ्यात मोठी लोकशाही आहोत. पण ही लोकशाही आहे का? मग मला वाटतं कुठेतरी आपण लोकशाहीला वी आर टेकिंग इट फॉर ग्रँटेड. आपण फक्त ठीक आहे लोकशाही आहे आणि मग त्या लोकशाहीमध्ये काही थोडंफार कमी जास्त घडतं त्याच्याकडे आपण चर्चा करतो. पण जे बेसिक आहे, मूल आहे, ज्याचे फाउंडेशन्स आहेत, त्या लोकशाहीबद्दल आपल्याला तसं विसर पडलेला असतो. आणि एखाद्या गोष्टीचा विसर पडला तर मग त्याचं विद्रूप स्वरूप तयार होतं आणि मग त्याचे भयानक परिणाम समाजाला भोगावे लागतात. भयानक म्हणण्याची गरज नाही आहे, पण कदाचित भविष्य काळामध्ये ते भयानक होऊ शकतात. खरं म्हणजे इतिहासामध्ये जसं की आपण माणूस म्हणून 2 लाख वर्षापासून या ग्रहावरती आहोत, किंवा आधुनिक माणूस म्हणून 70,000 वर्षापासून आपली वाटचाल चालू झालेली आहे. आत्ताचा काळ हा सुवर्ण काळ आहे. मानवाच्या इतिहासातला आजचा काळ हा सुवर्ण काळ आहे. काही लोकांचं त्याच्याबद्दल दुमत असेल की प्रदूषण वाढलेलं आहे, गोंगाट वाढलेला आहे, आयसिस आणि असे काही आहेत, अतिरेकी वाढलेले आहेत, फार ग्रोथ झालेली आहे, त्याच्यामुळे हा काळ तसा म्हणजे वाईट आहे असं जाणवतं. पण नाही, सध्याचा काळ मानवाच्या इतिहासातला दैदिप्यमान सुवर्ण काळ आहे. मी फक्त जास्त त्याच्यामध्ये डिटेलमध्ये जाणार नाही. पूर्वी भूकबळीने लोक मरायचे कारण अन्न मिळायचं नाही. 1930-40 पर्यंत भारतामध्ये सुद्धा भूकबळीने मरायचे. ग्रेट वेस्ट बेंगॉल फॅमिन वगैरे असे असायचे. आणि युरोपमध्ये सुद्धा ज्यावेळेस बटाट्यावरती रोग आला, लाखो ब्रिटिश लोक त्याच्यामध्ये मेले. पूर्वी म्हणजे भूकबळीने लोक मरायचे. आता भूकबळीने लोक मरतात का? भूकबळीने फारच कुठेतरी एखादं उदाहरण असं होतं, पण असं लाखोनी आणि कोट्यावधीने लोक भूकबळीने मरत नाही. पूर्वी वॉर असायचे, कंटिन्युअसली वॉर असायचे आणि वॉरमध्ये काही काही देशांची लोकसंख्या 10%, 5% मारली जायची. आता तसं अजिबात होत नाही. किंवा रोग यायचे, महामारी यायची, एपिडेमिक्स यायचे. आता तसं होत नाही. त्यामुळे 1947 पूर्वीचा जर भारत घेतला तर आपलं सरासरी आयुष्यमान हे एक 32 ते 34 वर्ष होतं. सरासरी आयुष्यमान. आपण म्हणतो की जुने लोक फार जास्त जगायचे, ते चुकीचं आहे. सरासरी आयुष्यमान काढलं तर हे 32 ते 34 वर्ष होतं. आज किती आहे? आज भारतीय माणूस सरासरी 68 वर्ष जगतो. आणि त्यामुळे की हा सुवर्ण काल आहे आणि त्याच्याबद्दल काही दुमत नाही आहे. हां, अर्थात त्याच्यामध्ये काही प्रॉब्लेम्स आहेत की पूर्वी भूकबळीने लोक मरायचे. आता लोक जास्त कशाने मरत आहेत? आज जास्त खाल्ल्यामुळे लोक मरत आहेत. जास्त खाल्लं की वजन वाढतं, वजन वाढलं की डायबिटीस होतो, बाकीच्या व्याधी लागायला लागतात. त्यामुळे जास्त खाण्याने मरायला काही हरकत नाही, पण खायला न मिळता मरण्यापेक्षा जास्त खाल्ल्याने मरायला काही हरकत नाही आहे. त्यामुळे सध्याचा काळ हा मानवाच्या इतिहासातील गेल्या 2 लाख वर्षाचा मानवाचा जो इतिहास आहे त्याच्यातला सुवर्ण काळ आहे. अर्थात हे होण्यासाठी काही गोष्टी घडण्यात आल्या, घडत गेल्या.
आणि त्याच्यामध्ये मग ही मानव व्यवस्था कशी असावी, की मानवाचं चलनवलन, मानवाचं एकमेकाशी संबंध कसे असावेत याबाबत माणसानेच ठरवलं काय करायचं ते. जसं की गोरिला, ओरँगुटॅन, चिंपॅन्झी यांचा अल्फा मेल असतो आणि तो सगळे त्यांचे कंपू किंवा कळप तो त्याचे नियंत्रित करतो. तसं आपल्याकडे ज्यावेळेस आपण गुहेमध्ये राहायचो माणूस म्हणून, त्यावेळेस आपल्याकडे सुद्धा एक प्रमुख असायचा आणि तो त्याचे तो कळप तो हे करायचा. नंतर राजेशाही आली आणि मग काही ठिकाणी मग लोकशाहीचा सुद्धा उदय झाला, की हे राजेशाही म्हणजे एक अतिशय एकहत्ती असला तो राजा चांगला असेल तरच ठीक आहे, अन्यथा मग लोकांवरती अन्याय होणं किंवा लोकांच्यावर संरक्षण न मिळणं किंवा लोकांमध्ये विषमता होणं हे राजामुळे पूर्वी घडायचं. आणि त्यामुळे मग त्या ह्याच्यामधून लोकशाहीचा उदय झाला. आजपर्यंत ज्या व्यवस्था आल्या म्हणजे प्राण्यापासून ते माणसापर्यंत सगळ्यात चांगली व्यवस्था म्हणजे लोकशाही आहे. लोकशाहीबद्दल अजून तरी याच्यापेक्षा चांगली व्यवस्था जे एकमेकाचे संबंध तयार करण्याची अद्यापही उदयास आली नाही. कदाचित माणूस फार प्रगतशील आहे, फार विचारवंत आहे, त्याच्यामुळे कदाचित भविष्यामध्ये येऊ शकेल, पण आज तरी लोकशाहीला कुठल्याही परिस्थितीत तिथे पर्याय नाही. लोकशाहीबाबत भारताचा विचार केला तर ऋग्वेद काळामध्ये तिथे सभा, गण असे काही रेफरन्सेस आहेत, पण ते तेवढ्याच बाबतीत आहेत. आता ऋग्वेदाला खरंच त्याचा आधार आहे का, की ते काव्य आहे, इथपासून सुरुवात आहे. त्यामुळे आपण तिकडे न जाता जिथे ॲक्च्युअल लोकशाही आली ती ग्रीसमध्ये, त्यांचं अथेन्स नावाचं जे शहर होतं आणि अथेन्समध्ये क्लिस्थिनीस नावाचा जो एक तिथला रिफॉर्मर होता, जसे आपले फ्रान्सिस दिब्रिटो जे रिफॉर्मर आहेत, त्यांनी तो जरी ॲरिस्टोक्रॅट असला तरी त्यावेळेसच्या लोकांचं जे प्राबल्य होतं, श्रीमंताचं प्राबल्य होतं, अरेरवी करणाऱ्याचं प्राबल्य होतं, ते कमी करण्यासाठी त्यावेळेस मग पहिल्याने ॲक्सेप्टेड जगातली लोकशाही आहे. या क्लिस्थिनिसला लोकशाहीचा जनक मानलं जातं, फादर मानलं जातं, त्यांनी सुरुवात केली असं मानलं जातं. ते सुमारे 2500 वर्षापूर्वी ग्रीक देशामध्ये तिथे अथेन्समध्ये ही लोकशाहीचा पाया रोवला गेला. अर्थात ही लोकशाही त्यावेळेसचे तत्ववेत्ते होते, ॲरिस्टॉटल असतील किंवा त्याचे समकालीन असतील, प्लॅटो असतील, हे त्याच्या विरोधात होते. लोकशाही म्हणजे काय होती त्यावेळेसची लोकशाही? ॲरिस्टॉटल जरी त्याच्या विरोधात असला तत्ववेत्ता म्हणून, तरी त्यांनी जी लोकशाहीची व्याख्या दिलेली आहे ती आजही तितकीच ताकदीची आहे. आणि म्हणून त्या केवळ लोकशाहीची व्याख्या ॲरिस्टॉटलने केल्यामुळे मी प्रशासनामध्ये जे 34 वर्ष आहे त्या लोकशाहीमध्ये आणि आपली लोकशाही तीच आहे की नाही याच्यामुळे मी दैनंदिनरित्या डिस्टर्ब्ड असायचो. आजही डिस्टर्ब्ड आहे की ॲरिस्टॉटलनी जी लोकशाहीची व्यवस्था केली 2500 वर्षापूर्वी ज्यावेळेस अथेन्समध्ये ही लोकशाही आली, ती लोकशाही आज आहे का? ॲरिस्टॉटलने जी लोकशाहीची व्याख्या केली होती फार सिंपल होती, एक वाक्यामध्ये, की अशी की रूल ऑफ द पीपल हू आर इन मेजॉरिटी अँड आर पुअर. जे लोक मेजॉरिटीमध्ये आहेत आणि गरीब आहेत त्यांची प्रशासकीय व्यवस्था म्हणजे लोकशाही. ही ॲरिस्टॉटलने केलेली व्याख्या आहे. गरीब लोक हे नेहमीच मेजॉरिटीमध्ये असतात आणि म्हणून त्यांची प्रशासकीय व्यवस्था ही लोकशाही. आज अशी आहे का? मेजॉरिटी अजूनही लोकशाहीमध्ये असं आपण आपल्याकडे गरीब, भारतातच नाही जगामध्ये, संपूर्ण जगामध्ये मेजॉरिटीमध्ये गरीबच आहेत, पण त्यांची व्यवस्था आहे का ही? मला तरी प्रशासनाच्या आतमधून हे जाणवलं की ही ती व्यवस्था नाही आहे की जी ॲरिस्टॉटलने केली होती किंवा ग्रीसमध्ये ती झाली होती. अर्थात ती जी अथेनियन डेमोक्रेसी होती त्याच्याबद्दल खूप टीकाकार आहेत. मला टीकाकारांना खरं म्हणजे त्यांचा आदर करावा असं वाटतो, कारण टीका करण्यासारखी त्याच्यामध्ये काही होतं, कारण तिथे महिलांना मताचा अधिकार नव्हता, गुलामांना मताचा अधिकार नव्हता किंवा मायग्रंट्सना मताचा अधिकार नसला. पण ते आपण निगेटिव्ह सोडून देऊया. पण ॲक्च्युअल जी लोकशाही सुरू झाली की तिथे निर्णय क्षमता, हे सगळे लोक जे गरीब होते ते निर्णय करायचे आणि त्याप्रमाणे मग त्या शहराचं चलनवलन चालायचं. अर्थात ही लोकशाही जास्त दिवस टिकली नाही, कारण चांगली गोष्ट आपल्याकडे या मानवाच्या इतिहासामध्ये फार काळ तशी राहिली नाही पुराण काळामध्ये, कारण तसं सुदृढ असं वातावरण नसायचं, त्यामुळे ती जास्त दिवस टिकली नाही. नंतर 1215 मध्ये मॅग्ना कार्टा आपल्याला माहिती असेल, अमेरिकेमध्ये इंग्लंडमध्ये मॅग्ना कार्टा आला
आणि मॅग्ना कार्टाची म्हणजे आजची आपली लोकशाही आहे. आपली लोकशाही जी आहे ती मॅग्ना कार्टाने दिलेली लोकशाही आहे, किंवा ग्लोरियस रिव्होल्युशन 1688 मध्ये इंग्लंडमध्ये झाली ती आहे, किंवा अमेरिकन रिव्होल्युशन झाली त्याचा परिपाक म्हणजे आजची आपली भारतीय लोकशाही आहे किंवा जगाची लोकशाही आहे. अथेन्सने सांगितलेली लोकशाही आज नाही. ते कसं की मी आपल्याला सांगतो की ही कशी नाही. मॅग्ना कार्टा याच्यासाठी आला की त्यावेळेसचा जे राजे होते किंग जॉन हा अतिशय उपद्रवी राजा होता, आणि त्यावेळेसचे जे बॅरन्स होते त्यांचे अमीर उमराव होते, त्यांना आणि त्यांच्यामध्ये वित्तुष्ट आलं. आणि मग तिथले जे बिशप होते कॅन्टरबरीचे, त्यांनी हा मॅग्ना कार्टा म्हणजे एक दोघांच्या मध्ये सुलह करण्याच्या दृष्टीने एक ठराव तयार केला. आणि त्या ठरावामध्ये असं सांगण्यात की राजाने या अमीर उमरावांना त्रास देऊ नये, विनाकारण तुरुंगात टाकू नये, आणि त्यांना काहीतरी अधिकार असावेत आणि त्यांच्याकडून लिमिटेड संपत्ती घ्यावी. मॅग्ना कार्टा ही लोकशाही आहे, ती श्रीमंतांचे अधिकार अबाधित ठेवण्याची लोकशाही आहे, जी की मेजॉरिटी आणि गरिबांची लोकशाही नाही. त्यानंतर 1688 मध्ये ज्यावेळेस ग्लोरियस रिव्होल्युशन आली इंग्लंडमध्ये, त्यावेळेस थोड्या प्रमाणात हेच आहे की श्रीमंताचे अधिकार कसे ठेवायचे, आणि त्याप्रमाणे मग पुढे ह्या अधिकाराच्या दृष्टीने त्यांच्यातलं काही वित्तुष्ट होऊ नये ह्या दृष्टीने. अर्थात ह्याच्या मॅग्ना कार्टाच्या रिव्होल्युशन ह्याच्यामध्ये एक चांगलं होतं की चर्चचे राईट्स त्यावेळेस हे करण्यात आले होते की समाज मन जर चांगलं ठेवायचं असेल तर रिलिजियस सुद्धा तितकंच स्ट्रॉंग राहिलं पाहिजे, असं 1215 मध्ये सांगण्यात आलं होतं. त्यानंतर अमेरिकन रिव्होल्युशन झाली, अमेरिकन क्रांती झाली. आणि अमेरिकन क्रांतीबद्दल मी जास्त काय बोलणार नाही, कारण ती ब्लडी क्रांती होती, रक्तपाताची क्रांती होती. आणि कुठेही ठिकाणी रक्तपात होणं हे मानवाला काळिमा लावणार आहे, त्यामुळे रक्तपात च्या बाबतीमध्ये मी जास्त बोलणार नाही. त्यावेळेस अब्राहम लिंकन यांनी गेटिसबर्ग ॲड्रेस नावाचा एक प्रसिद्ध ॲड्रेस आहे, मला वाटतं 14 नोव्हेंबर 1863 मध्ये त्यांनी दिला की तिथे वॉरमध्ये मारले गेलेले जे सैनिक होते त्यांची सिमेट्रीचं तिथे हे करणं डेडिकेशन होतं. त्याच्यामध्ये त्यांनी ॲड्रेस दिला, भाषण केलं. 271 शब्दांचं ते भाषण आहे. आणि त्या भाषणातले जे एक वाक्य आहे ते वाक्य म्हणजे आधुनिक लोकशाहीचं ते वाक्य आहे. त्या गेटिसबर्गमध्ये अब्राहम लिंकनने सांगितलं, लोकशाही म्हणजे की लोकांनी लोकांसाठी आणि लोकांकरिताची जी व्यवस्था आहे ती लोकशाही. डेमोक्रेसी इज दी काइंड ऑफ गव्हर्नन्स दॅट इज बाय दी पीपल, फॉर दी पीपल अँड ऑफ दी पीपल. आणि आपण शाळेमध्ये, कॉलेजमध्ये किंवा MA किंवा असे काही ह्याला हीच व्याख्याने आपण आजकडे लोकशाही बघतो की लोकांची लोकांसाठी लोकांकरिताची लोकशाही. अशी लोकशाही आहे का? आपल्याला काय वाटतं, अशी लोकशाही आहे का? लोकांची लोकांसाठी आणि लोकांकरिता अशी लोकशाही आहे का? आपल्याला वाटतं आहे ही अशी लोकशाही, कारण आपल्याला घटना तशी दिलेली आहे, आपल्या घटनेमध्ये सुद्धा तसंच म्हटलेलं आहे. पण आपण त्याचा एक थोडासा आढावा घेऊया की ही अशी ही लोकशाही आहे का. अर्थात ही लोकशाही काही असं एक वेगळा पाईपलाईन आहे आणि त्या पाईपलाईनमधून पाणी असं सरळ चाललं जातं असं नाही आहे. दुसरी एक पाईपलाईन आहे ती म्हणजे अर्थव्यवस्था. पूर्वी ह्या लोकशाही वगैरे ह्या सगळ्या गोष्टी होत्या ते एका पाईपलाईनमधून जायच्या. पण 1800 मध्ये या ग्रहावरती असं काही घडलं की लोकशाही आणि ही अर्थव्यवस्था ही मर्ज झाल्या, एकत्रित आल्या. त्यामुळे अलीकडे चुका काय होता त्या जगाच्या जागतिक पातळीवरती विचारवंतांच्या, की विचारवंत लोकशाहीचे आहेत, विचारवंत अर्थशास्त्राचे आहेत, पण त्याचा एकत्रित परिणाम या ग्रहावरती काय झाला आणि याचा पुढे काय परिणाम होणार आहे याचं सैद्धांतिक मांडण्यामध्ये थोडीशी कुठेतरी कमतरता होते. ते सैद्धांतिक जर एकत्रित मांडलं तर मग हा मानवाचा सुवर्णकाळ पुढे असाच सुवर्णकाळ म्हणून चालू राहील, याच्याकडे खरं म्हणजे लोकांचं लक्ष वेधण्यात येईल. 1800 पर्यंत काय होतं की जगाची लोकसंख्या ही गेल्या 70,000 वर्षापासून सन 1800 पर्यंत जगाची लोकसंख्या ही 100 कोटी झाली. म्हणजे 100 कोटी लोकसंख्या या ग्रहावरती व्हायला 70,000 वर्ष लागली. पण 1800 पासून ते आतापर्यंत जगाची लोकसंख्या 7 पटीने वाढली. आज 730 कोटी आहे. म्हणजे जे 70,000 वर्षात घडलं नाहीये ते फक्त 200 वर्षात घडलेलं आहे. हे एक महत्त्वाचा बदल झाला. दुसरा, पूर्वी पॉलिटिकल
ताकद, राजकीय ताकद, मिलिटरीची ताकद, आर्थिक ताकद एका माणसाकडे असायची, ती म्हणजे राजाकडे असायची. 1800 मध्ये ही जी ताकद आहे त्याचं विभक्तीकरण करण्यात आलं. पूर्वी लेबर म्हणजे माणूस स्वतःच कष्ट करायचा आणि स्वतःच कमवायचा आणि स्वतःच खायचा असं पूर्वी होतं. 1800 मध्ये ज्यावेळेस फॅक्टरीकरण झालं, कारखानदारी आली, त्यामुळे कॅपिटलिझम भांडवलवादाचा सुद्धा उदय झाला. 1800 पूर्वी भांडवलवाद किंवा इकॉनॉमिक्स हा खरं म्हणजे हार्वर्डमध्ये 200 वर्षापूर्वी हा विषय पण नव्हता. इकॉनॉमिक्स हा एक म्हणजे इतिहास असेल, भूगोल असेल, सायन्स असेल, इकॉनॉमिक्स हा विषय नव्हता. इकॉनॉमिक्स विषय हा 1800 नंतर ज्यावेळेस औद्योगिक क्रांती सुरू झाल्या आणि ज्यावेळेस लोकशाही पण सुरू झाली, म्हणजे 1800 गेल्या 200 वर्षामध्ये 2-3 स्थित्यंतर अतिशय महत्त्वाची घडली. एक लोकशाहीचा उदय होत गेला, दुसरं औद्योगिक क्रांती झाली आणि तिसरं म्हणजे की अर्थक्रांतीची दिशा बदलली. ह्या तिन्हीचा जर एकत्रित आपण विचार केला मग ही लोकशाहीवरती त्याचे काय परिणाम होतात हे पाहणं गरजेचं आहे. 1800 मध्ये पासून ते आत्तापर्यंत जगाचा चेहरामोहरा बदलला. आपण खूप सुखी झालो आणि मी म्हणतो सुवर्णकाळ जो म्हणतो ते गेल्या 2 वर्षाची जी उपलब्धी आहे त्याच्यामुळे आपला हा सुवर्णकाळ त्याच्यामध्ये आलेला आहे आणि त्या काळाला हे गेल्या 200 वर्षाचं जे चलनवलन आहे त्याचा हा परिणाम आहे. लोकशाही आज सर्वसाधारणपणे 58% लोक जगातले हे लोकशाहीमध्ये आहेत आणि 52% देश म्हणजे अजूनही पूर्ण जगामध्ये लोकशाही आली नाही तरी सध्या जास्तीत जास्त लोकशाही असलेलं आणि गेल्या 50 वर्षामध्ये लोकशाहीखाली आलेले जग जास्त आहे. ही लोकशाही खरी आहे की नाही याच्यासाठी इकॉनॉमिक्स इंटेलिजन्स युनिट नावाचं एक युनिट आहे इंग्लंडमध्ये. ते 2006-07 पासून प्रत्येक देशाची लोकशाही ही सुदृढ आहे किंवा नाही असे 60 वेगवेगळ्या निकषावरती त्याची चाचणी करते आणि त्याच्यावरती मी ते ठरवतं की हा प्रत्येक देशामध्ये लोकशाही निकोप आहे की नाही. त्यांनी या लोकशाहीची 4 घटकामध्ये हे केलेलं आहे, विभागणी केलेली आहे. एक तर अतिशय निकोप चांगली लोकशाही, दुसरी की जी लोकशाही त्याच्यामध्ये काहीतरी त्रुटी आहेत, तिसरी हायब्रिड संकरित लोकशाही आहे आणि चौथी म्हणजे हुकुमशाहीसारखी असे देश आहेत. आपल्याला काय वाटतं भारत कुठे असेल? आपण म्हणतो की सगळ्यात मोठी लोकशाही आहे. कुठे असेल आपण? सगळ्यात चांगल्या लोकशाहीमध्ये असला पाहिजे ना. कुठे असेल आपण? कुठे असणार आहे आपण? आपण विचार केला पाहिजे. इथून पुढे मतदारांनी विचार केला पाहिजे. हे इकॉनॉमिस्ट इंटेलिजन्स युनिटने युरोपमध्ये बसून लंडनमध्ये बसून केलं नाही. म्हणजे आपण आपलं केलं पाहिजे की आपली लोकशाही निकोप आहे का. त्यांनी जे लोकशाही निकोप केलेली आहेत त्याच्यामध्ये पहिली लोकशाही सगळ्यात निकोप आहे, सगळ्यात जास्त मार्क्स आहेत, सगळ्यात चांगली ती आहे नॉर्वेची आहे. देन आईसलँड, स्वीडन, मग तुमचे फिनलंड, तुमचे स्वित्झर्लंड. आपण पहिल्या 10 मध्ये पण नाही आहे. ग्रीक देशाची लोकशाही खरं म्हणजे लोकशाही ग्रीकमध्ये सुरू झाली. ग्रीक पहिल्या 20 मध्ये पण नाही. इंग्लंडमध्ये दुसरी लोकशाही सुरू झाली, ते त्यांचा नंबर 14वा आहे. अमेरिकेची लोकशाही आपण सगळ्यात सुदृढ, आपण येण्यापूर्वी सांगितलं होते, अमेरिकेचे मला वाटतं गिरीशजींनी पण सांगितलं की सगळ्यात सुदृढ आहे. अमेरिकेचा नंबर 21वा आहे लोकशाहीच्या बाबतीमध्ये. हे सगळे जर निकष जर केले. भारताचा नंबर हा 2-3 वर्षापूर्वी 38 होता, तो आता 41 झालेला आहे. आपण विरोधी दिशेने चाललेलो आहोत. त्यामुळे हे जे काही आपण चाललंय या कॅटेगरीमध्ये करण्यापेक्षा काय चाललेलं आहे हे खरं थोडं म्हणजे प्रत्येक माणसाने विचार करण्याची गरज आहे. अन्यथा काळ हा सुकावतो मग. कारण आपण आपल्या ह्याच्यामध्ये हे राहतो, व्यापामध्ये राहतो आणि परिस्थिती वेगळीच होते आणि हे स्लायडिंग होत चाललंय. अर्थात थोडासा विषांतर होईल, पण शासनाचं काम काय आहे की प्रत्येकाला सुखी करणं हे एका वाक्यात शासनाचं काम आहे. प्रत्येक माणसाने सुखी झालं पाहिजे. 2-3 दिवसापूर्वी एक रिपोर्ट आला की भारताचा हॅपीनेस इंडेक्स म्हणजे सुखाचा जो हे मापन आहे, आपण खाली चाललेलो आहोत. आपण पाकिस्तानपेक्षाही खाली गेलेलो आहोत गेल्या 4-5 वर्षामध्ये. म्हणजे जे इकॉनॉमिक्स इंटेलिजन्स युनिटने सांगितलं किंवा जे हॅपीनेस इंडेक्सने सांगितलं त्याच्याप्रमाणे ते एकत्रितपणे ते दोन्ही बरोबर आहेत की आपण कुठेतरी खालच्या पातळीकडे चाललेलो आहोत.
हे काही राज्यकर्ते किंवा अधिकारी हे काही ठरवणार नाही, हे आपल्या तुम्हा सर्वांना ठरवण्यात. आणि म्हणून मी हा विषय जरी ड्राय असला तरी म्हटलं की तुमच्याशी कुठेतरी शेअर करावं, कुठेतरी कुठेतरी स्पार्क तयार होईल आपल्यापैकी कोणाचं याच्यामधून, आणि यामध्ये वेगळा विचार करण्याची ताकद निर्माण होईल. हे जे 3 वेगवेगळे औद्योगिक, आर्थिक आणि हे सगळे चाललेलं आहे, याचे एकत्रित परिणाम जो आपण लोकशाहीच्या मूल्यावरती बघतो, आणि त्याचा जो आपला हा ढासळता आलेख आहे जो 41व्या क्रमावरती गेलेला आहे, त्याचे 60 जरी आपण बघितले असतील तरी त्याच्यामध्ये निगेटिव्ह पॉईंट्स आहेत काही, की ते निगेटिव्ह पॉईंट जर आले तर तिथे हे होतं. आणि त्या निगेटिव्ह पॉईंटपैकी जे 2-3 महत्त्वाचे पॉईंट्स आहेत, की पहिले की तिथे इलेक्शन्स फेअर होतात की नाही, आपल्याकडे होतात, मतदारांना संरक्षण आहे की नाही. मी इलेक्शन कमिशनमध्ये पूर्वी 7-8 वेळेस इलेक्शन ऑब्झर्वर म्हणून मध्य प्रदेश, UP या ठिकाणी जाऊन आलेलो आहे. त्यामुळे मतदारांना स्वातंत्र्य आहे की नाही याबद्दल चर्चा करण्यासारखा हा वेगळा विषय आहे, की स्वातंत्र्य आहे किंवा नाही. आणि स्वातंत्र्य जरी असलं तरी ते स्वातंत्र्य हे तो स्वतः ठरवतो का कोणीतरी भाषण दिल्यानंतर तो ठरवतो, न विचार करता. त्यामुळे हा एक वेगळा चर्चेचा विषय आहे की नाही, पण तरी आपण धरूया की मतदारांचं स्वातंत्र्य आहे. तिसरा विषय निगेटिव्हचा जो आहे, की परकीयांचा काही प्रभाव या देशावरती आहे का मतदानामध्ये, आपल्याकडे नाही आहे. त्यामुळे एक दिवस आले. आणि माझा ज्याच्यावर 34 वर्षामध्ये जो अनुभव आहे, आणि चौथा निकष आहे जो निगेटिव्ह आहे, की इथली जी प्रशासकीय व्यवस्था आहे ती शासनाने ठरवून दिलेले धोरणं आणि कायदे यांची अंमलबजावणी करण्याकरिता सक्षम आहे का. आपल्याला काय वाटतं? माझा 34 वर्षाचा अनुभव आहे की हा जो निकष आहे त्याच्यामध्ये आपण फार खाली जाण्यासारखी परिस्थिती आहे, की शासन अतिशय चांगले कायदे आणतं, अतिशय चांगली धोरणं आणतं, चांगल्या पॉलिसीज आणतं, पण त्याची अंमलबजावणी करण्याच्या ताकदीची प्रशासकीय व्यवस्था नाही, किंवा ताकद असली तरी काहीतरी वेगळ्या कारणासाठी ती त्याची अंमलबजावणी करत नाही आहे. त्यामुळे मग आपला हा लोकशाहीचा स्तर जो आहे तो ढासळत चाललेला आहे. लोकशाहीमध्ये आणखी एक महत्त्वाचा विषय आहे की प्लुरॅलिटी, बाहुल्यवाद किंवा बहुतत्ववाद, की एखाद्या देशामध्ये सगळेच लोक एकसारखे नसतात, वैचारिक वेगवेगळे प्रकार असतात, सांस्कृतिक वेगळेपण असतो, धार्मिक वेगळेपण असतं, खाण्यापिण्याच्या पद्धती वेगळ्या असतात. कारण माणूस हा वेगवेगळ्या टोळ्यामधून उदयाला आलेला आहे, वेगवेगळ्या ह्याच्यातून उदयाला आला, आणि तो आता एकत्र राहतो. त्यामुळे ज्या देशामध्ये प्लुरॅलिटी हा विषय खूप मोठा आहे, प्लुरॅलिटीला रिस्पेक्ट केला जातो. बाहुल्य म्हणजे एकाचं वर्चस्व नाही आहे, ते सगळ्यांना बहुवैधित्व जे असेल, वैविधता ज्याची आहे त्याच्यासाठी सामावून घेणारा ज्याची लोकशाही आहे ती लोकशाही सुदृढ आणि निकोप आहे. मग आपली लोकशाही अशी आहे का, जी सर्वांना समान तत्वावरती वागवते आणि सर्वांना समान याच्याप्रमाणे करते, अशी लोकशाही आहे का, हे तुम्ही विचार करायचा आहे. कारण काही असे इंडिकेटर्स आहेत, त्या इंडिकेटर्समुळे आपला जो 38 वरून क्रमांक आता 41 कडे झुकत चाललेला आहे, कदाचित ही विविधता आहे ती विविधता कमी होत चालली की काय, त्याच्यामुळे हा आपला जो आलेख आहे तो ढासळत चाललेला आहे. आणि लोकशाहीसाठी हे एक रेड फ्लॅग आहे. बऱ्याचशा गोष्टी आहेत. त्यामुळे इथून पुढे जर आपल्याला हे करायचं असेल तर जागरूक नागरिक, जागरूक मतदार हे होणं गरजेचं आहे. आणि मी जसं अगोदर सांगितलं की सत्ता आणि ह्या सगळ्या गोष्टी आणि ह्या सगळ्या चाललेल्या आहेत, बेसिक प्रॉब्लेम असा आहे की घटनेचा तसा काही प्रॉब्लेम नाही. घटना अतिशय चांगली करण्यात आलेली आहे. जगामधल्या सगळ्यात लॉंगेस्ट आपली घटना आहे, म्हणजे सगळ्यात लांबची. अर्थात काही देशांनी गेल्या 10-15 वर्षामध्ये 2-4 देशांनी ते आपल्यापेक्षा मोठी घटना जरी केली असली तरी अजूनही आपली घटना ही फार एलॅबोरेट आहे. अतिशय चांगला घटनाकारांनी आपल्याला घटना दिलेली आहे. खूप लोकांनी त्याच्यामध्ये कष्ट घेतले, जागतिक याचा अभ्यास केला. त्यामुळे घटनेबद्दल मला तसं काही वाटत नाही की लोकशाहीच्या दृष्टीने त्याचं हे आहे. पण त्याची अंमलबजावणी जी झाली घटनेची ती खरंच योग्य झाली का, आणि त्याच्यामुळे या देशाची लोकशाही निकोपला लागली का. अमेरिकेची घटना आहे, त्या घटनेची अंमलबजावणी व्यवस्थित झाली का, त्याच्यामुळे अमेरिकेतली लोकशाही निकोपा चांगली लागली का. इंग्लंडमध्ये काय झालं, फ्रान्समध्ये काय झालं, जर्मनीमध्ये काय झालं,
हा जागतिक पातळीवरती पुन्हा एकदा नव्याने विचार करण्याची गोष्ट आहे. आणि मग जसं की ग्रीसमध्ये की जसं ॲरिस्टॉटलने डिफाईन केलं होतं की गरिबांची आणि जी मेजॉरिटींची आहे त्यांची व्यवस्था म्हणजे ही लोकशाही. घटनेमध्ये आपण रिप्रेझेंटेटिव्ह लोकशाही केलेली आहे की आपले प्रतिनिधी ज्याचं काम करू आणि ते आपले निर्णय घेतील. चांगली गोष्ट आहे, कारण आपण सगळेच काही निर्णय घेऊ शकत नाही. ग्रीस देशामध्ये ज्यावेळेस सुरुवात झाली त्यावेळेस सगळे लोक निर्णय घ्यायचे की इथे पूल बांधायचा का नाही आहे. ते सगळे मतदार जाऊन तिथे सांगायचं की बांधायचा की नाही बांधायचा असं ते, कारण लोक कमी होते. आता तसं शक्य नाही म्हणून रिप्रेझेंटेटिव्ह झाली आहे. पण गेल्या 70 वर्षामध्ये भारतातच नाही जगामध्ये रिप्रेझेंटेटिव्ह लोकशाहीचं एक विद्रूप स्वरूप समोर आलेलं आहे. आणि ते कोणामुळे, तर झोपलेल्या मतदारांच्यामुळे हे विद्रुपीकरण वाढीला लागलेलं आहे. एकदा लोकप्रतिनिधी निवडून दिला की तो राजा केला आणि मग तो काहीही करायला तो. Come on, start your saving and growth of your life with Basing Catholic Cooperative Bank. हे नातं विश्वासाचं. सलग 3 वर्ष महाराष्ट्रातील सर्वोत्कृष्ट बँक पुरस्कार मिळवणारी बँक बसिंग कॅथलिक कोऑपरेटिव्ह बँक. 100 वर्ष प्रगतीची, 100 वर्ष विश्वासाची. 100 वर्षांचा विश्वास. बसिंग कॅथलिक कोऑपरेटिव्ह बँक. हे नातं विश्वासाचं. सक्षम आहे असं आपण समजतो. ही लोकशाही नाही. आपण राजा निवडून देत नाही. आपण मंत्री, पंतप्रधान, मुख्यमंत्री यांना राजाचं, आमदारांना राजाचं थोडंसं असं इलेक्शन केलेलं आहे. हे लोकशाहीला अभिप्रेत नाही आहे. आपण त्यांना, आपल्याला वेळ नाही आहे, मतदारांना वेळ नाही आहे, त्यामुळे आपल्या दृष्टीने चांगलं काही करण्याच्या दृष्टीने त्यांना तिथे निवडून दिलेलं आहे. अमेरिकन कॉन्स्टिट्यूशनमध्ये आहे, आपल्या कॉन्स्टिट्यूशनमध्ये आहे. आपल्या कॉन्स्टिट्यूशन एक डायरेक्टिव्ह प्रिन्सिपल नावाचा एक चॅप्टर क्रमांक 4 आहे की ज्याच्यामध्ये राजा याने पंतप्रधानांनी, मुख्यमंत्र्यांनी आणि यंत्रणेने कसं वागावं, काय करावं हे त्याच्यामध्ये त्यांना निर्देश दिलेले आहेत. त्या निर्देशाप्रमाणे हे चाललेलं आहे का? मी फक्त उदाहरण घेऊन सांगेल की त्याच्यामध्ये असं आहे की समाजामध्ये आर्थिक विषमता कमी करावी. आपल्याकडे 70 वर्षामध्ये आर्थिक विषमता कमी झाली का वाढली? जगामध्ये कमी झाली का वाढली? वाढलेली आहे आर्थिक विषमता. त्यामुळे मग घटनेने जे सांगितलेलं आहे ते 70 वर्षामध्ये कोणीही त्याच्यामध्ये अंमलबजावणी केली नाही. त्यामुळे मग हे लोकशाही आहे का? जर लोकशाहीचं पहिलं तत्व होतं की तुम्हाला आर्थिक विषमता दूर करायची आहे आणि गेल्या 4-5 वर्षामध्ये ही आणखी दरी वाढलेली. आता मला सांगायला हरकत नाही, मागचा रिपोर्ट आलेला ऑक्सफॅमचा की 1% लोकांच्याकडे जवळजवळ 54-56% संपत्ती आहे या देशाची, किंवा 771 फॅमिलीज आहेत त्या देशामधल्या, त्यांच्याकडे 33% संपत्ती आहे, किंवा 1% जगातल्या लोकांच्याकडे, खालच्या 50% लोकसंख्येकडे जेवढी संपत्ती असेल तेवढी फक्त जगातल्या 1% लोकांच्याकडे आहे. आणि ही आर्थिक विषमता केवळ लोकांनाच त्याचे दुष्परिणाम होतात असे नाही आहे, तर याच्यामधून रिव्होल्युशन, क्रांती घडण्याची हे एक बीज रोपण तयार झालेलं असतं. त्यामुळे ह्या लोकशाहीने आपण ज्यावेळेस 1947चं स्वातंत्र्य झालो आणि 1950ला लोकशाही आणली, किंवा अमेरिकन लोकशाही आली, किंवा इतर देशामध्ये आली, तर त्यांनी जे लोकांना समानीकरण करायचं आहे, बाकी तर समानीकरण ठीक आहे, हो, उदाहरण मी फक्त उदाहरण ह्याचा घेतले, बाकी ते भरपूर मोठे विषय आहेत, मी त्याच्याकडे जाणार नाही कारण काही कॉन्ट्रोवर्शियल विषय आहेत. पण अर्थव्यवस्था जी आहे त्याचं कमीत कमी ज्यावेळेस लोकशाही आणली तितकं तरी प्रमाण पाहिजे, ते खाली तर जायला नको. दरवर्षी त्याचा आलेख की काही लोकांच्याकडे संपत्ती वाढते आणि काही लोकांच्याकडे संपत्ती कमी होते. अमेरिकेचं उदाहरण जर घ्यायचं झालं तर 1960-70 मध्ये कॉमन वर्करचा जो पगार होता तो कमी होत गेला आतापर्यंत, आणि त्यांच्या सीईओचा पगार आहे तो, काही कंपनीच्या सीईओचा पगार हा 30 to 60 टाइम्स वाढला गेलेला आहे. त्यामुळे हे आर्थिक एक असं ध्रुवीकरण सुरू झालेलं आहे. मेजॉरिटी लोकांच्याकडे कमी पैसे आणि काही थोड्या लोकांच्याकडे जास्त पैसे. याचं हेच मी उदाहरण घेऊन सांगतो कारण विषय मोठा असल्यामुळे याचं उदाहरण द्यायला हरकत नाही. ज्यावेळेस जागतिक पातळीवरती हे सुरू झालं त्यावेळेस ब्रेटन वूड सिस्टम आली वर्ल्ड वॉर II नंतर, रुझवेल्टनी आणली त्याच्यामध्ये, आणि त्याच्यामुळे मग जागतिक पातळीवरती व्यवसाय कसे चालावेत, एकमेकाचं एक्सचेंज कसं असावं हे सगळं होत गेलं आणि थोडंफार जग चांगलं चाललं.
पण 1971 निक्सन आणि किसिंजर यांनी ती सिस्टम मोडीत काढली आणि जगावरती अधिराज्य मग कोणाचं आलं की बँकर्सचं आलं आणि तुमच्या फायनान्शियल इन्स्टिट्यूशनचं आलं. याचा लोकशाहीशी काही संबंध आहे का? याचा लोकशाहीशी डायरेक्टली संबंध आहे. आणि मला त्याच्याकडे आता खरं म्हणजे त्याच्यावरती मला डायरेक्टली येणं गरजेचं आहे. पूर्वी जे आपले राजकीय नेते होते किंवा पूर्वी जे आमदार होते, पूर्वी जे मंत्री होते, पूर्वी जे मुख्यमंत्री किंवा पंतप्रधान होते, तितके त्या ताकदीचे आज आहेत की नाहीत? तुम्हाला काय वाटतं? जास्त ताकद वाढली? ताकद वाढली त्यांची? काय वाटतं? त्यांची ताकद वाढली का कमी झाली आहे? वाढली ताकद. बराक ओबामांची ताकद तर वाढलेलीच असणार ना तिकडे, कारण ते जागतिक होते आणि नंतर ट्रम्पची ताकद वाढलेली असेल. सगळ्यांना असं वाटतं की पॉलिटिकल लोकांची ताकद वाढलेली आहे. दुर्दैवाने, अनफॉर्च्युनेटली, पॉलिटिकल लोकांची ताकद पूर्णपणे लयास चाललेली आहे. गेल्या 60-70 वर्षामध्ये पॉलिटिकल लोक, अर्थात त्यांचा DNA किंवा रक्त बदललेलं नाही, रक्त तेच आहे, सगळ्यांच्यामध्ये रक्त असतं तसं त्यांचं आहे, त्यांचं रक्त किंवा पॉलिटिकल लोकांच्या कॉन्स्टिट्यूशनमध्ये कमी झालंच नाही, पण त्यांची ताकद पूर्णपणे निष्प्रभ होत चाललेली आहे. त्यांना ताकद असू नये हे मी मताचं आहे, पण जे काही होतं तेही चाललं गेलेलं आहे. मग कुणाची ताकद वाढली? भांडवलशाहीची ताकद वाढलेली आहे. भांडवलदारांनी त्यांचा प्रभाव इतका वाढवलेला आहे की, किंवा पैशाने इतका प्रभाव वाढवलेला आहे की हा प्रभाव हा पॉलिटिशियनला निष्प्रभ करतो आहे. पूर्वी स्टेट्समन असायचे की एक राजकीय तत्ववेत्ते असायचे, पूर्वी किंग फिलॉसॉफर असायचे किंवा फिलॉसॉफर यूज टू बी द किंग, अशी एक व्यवस्था होती. आता मनी इज दी ओव्हर पॉवरिंग फॅक्टर. मग गेल्या 70 वर्षाचा जर आपण जगाचा आलेख काढला, त्याच्यामध्ये भारत पण आला, तर पैशाचं वर्चस्व वाढलं आणि पैशाने मग 1944 ते 58 पर्यंत कुठेतरी सिस्टम व्यवस्थित चालली. 58 ते 71 जागतिक अर्थव्यवस्था व्यवस्थित झाली. पण 71 नंतर या भांडवलशाहीने, पैशाने इतका धुडगूस या ग्रहावरती घातलेला आहे की आता सगळे पॉलिटिकल लोक, रिप्रेझेंटेटिव्ह हे निष्प्रभ झालेले आहेत. आणि अनफॉर्च्युनेटली, दुर्दैवाने, सामान्य जनतेच्या ते लक्षात येत नाही. त्यांना वाटतं की पॉलिटिशियन्स हे पॉवरफुल झालेले आहेत. हे आपलंच म्हणणं असं नाही आहे. तिथे फॉरवर्डच्या स्टुडंट्सनाही किंवा यांच्या स्टुडंट्सना विचारलं तरी ते हेच सांगतात की पॉलिटिशियन्स हे झालेले आहेत. पॉलिटिशियन्स विकलिंग ह्याच्यासाठी झाले की त्यांना इलेक्शनमध्ये पैसा लागायला लागला. नंतर त्यांच्यावरती काही कॉर्पोरेट्सचं वर्चस्व आलं, त्यांच्यावरती काही बँकरचं वर्चस्व आलं आणि त्याच्यामुळे मग ते फक्त त्यांचे प्रतिनिधी म्हणून तिथे आता दिसत आहे. ते त्यांचे एम्प्लॉईज म्हणून झालेले आहेत. पैशाचे एम्प्लॉईकरण, पैशाची नोकरशाही म्हणजे पॉलिटिकल सिस्टम, असं त्याचं स्वरूप आहे. पण आपण सर्व त्याच्या बाबतीत अनभिज्ञ राहतो आहोत. आपल्याला वाटतं की हे मोठे, ते मोठे झालेले नाही आहेत. त्यांच्याकडे एखादं तुमचं काम असेल कोणाकडे, पॉलिटिशियन्सकडे, आणि तुम्ही त्यांच्याकडे गेला तर ते सांगू शकतील की नाही, माझं हे काम नाही करताना शक्य, की पॉईंट टू FSI आम्ही नाही जाऊ शकत तुमच्या बिल्डिंगला. पण कोणी पैसे घेऊन जर गेला तर पॉईंट टू FSI मिळेल की नाही? ॲडिशनल मिळतो. तो माणूस तोच आहे, पण त्याच्यावरती वर्चस्व कोणाचं आलेलं आहे? पैशाचं वर्चस्व आलेलं आहे. त्याचं महत्त्व कमी गेलं. आता मी एक तलाठी आहे किंवा ग्रामसेवक आहे, मला बदली पाहिजे. मी तिथल्या आमदारांच्याकडे गेलो, अर्थात आपले सगळे चांगले आमदार असतील, मला काही म्हणायचं नाही आहे, कोणाकडे गेलो तर मी बदली एका गावावरून दुसऱ्या मोठ्या गावाला जायचं असेल तर मी काही पैसे दिले त्यांना, तर त्या आमदारांची मी तेवढं वीक केलेलं आहे. माझा पैसा मोठा झाला, आमदार छोटा झाला. हे इथपासून ते मुख्यमंत्र्यापासून ते पंतप्रधानापर्यंत हे पैशाने, त्याला इंग्लिशमध्ये कॅनिबॅलिझम ऑफ पॉलिटिकल फील्ड बाय इकॉनॉमिक फील्ड, which has been completely cannibalized all over the world. आणि हे कॅनिबॅलिझमचं अतिरेक अमेरिकेमध्ये 2008 मध्ये झाला आणि तिथे त्यांची बँकिंग व्यवस्था पूर्णपणे कोलमडली. हे कशामुळे झालं? तर तिथले प्रेसिडेंट किंवा तिथली यंत्रणा
यांच्या कंट्रोलमध्ये तिथली बँकिंग व्यवस्था राहिली नाही. बँकेच्याकडे 100 रुपये असतील तर त्यांनी 300 रुपये कर्ज वाटलं की भविष्यातून कधीतरी मिळेल असं दिसलं, आणि ते 100 रुपये होते ते पब्लिकचे होते, ते पब्लिकचे पैसे वाया गेले, आणि मग त्यांना पुन्हा सुदृढ करण्यासाठी गव्हर्नमेंटला त्यांच्याकडे पैसे द्यावे लागले, टाकावे लागले. त्यामुळे गव्हर्नमेंटचा कंट्रोल नाही आहे, तर पूर्ण जगावरती आता ही बँकिंग सिस्टम आणि भांडवलशाहीचा आणि भांडवलदारांचा कंट्रोल आहे. पॉलिटिकल सिस्टीम ही पूर्णपणे विकलिंग झालेली आहे. त्यामुळे अथेनियन डेमोक्रेसीमध्ये ज्यावेळेस जसं सांगितलं होतं की रूल बाय मेजॉरिटी अँड दोज आर इन पुअर, टुडे त्याच्या एक्झॅक्टली अपोजिट, रूल बाय दोज हु आर व्हेरी पॉवरफुल ऑन दिस प्लॅनेट. सगळ्यात जास्त श्रीमंत असल्याच्यामुळे ते पॉलिटिशियन्सलाही वाकवत आहेत, त्यांनाही पैसे देऊन किंवा त्यांचे फंडिंग करून. अमेरिकेमध्ये फंडिंग जास्त चालतं इलेक्शनमध्ये, की तिथेही फंडिंग करून मग त्यांना आपल्याकडे कसं घ्यायचं. ज्यावेळेस ग्रीसचे एक फार चांगला तत्ववेत्ता इकॉनॉमिस्ट माणूस पहिल्याने ग्रीसचा फायनान्स मिनिस्टर झाला, मला वाटतं 2015मध्ये, यानिस वारुफाकेस नावाचा, अँड ही हॅड गॉन टू मीट बराक ओबामा. तर एक इकॉनॉमिस्ट म्हणून आणि त्या देशाचे अर्थमंत्री म्हणून, तर त्यांनी सांगितलं की आमच्या ग्रीसवरती खूप कर्ज झालेलं आहे, आम्हाला थोडीशी मदत करा, आणि त्याची कारणं अमुक अमुक आहेत. इकॉनॉमिस्ट माणूस असल्यामुळे त्यांनी कारणं सांगितली. बराक ओबामा सेट की तुमचं म्हणणं पूर्ण बरोबर आहे, तुम्हाला मदत केलीच पाहिजे, पण एक सांगू का आतलं हे, मी पूर्णपणे एक वीक असा माणूस आहे, मी ह्या वॉल स्ट्रीट किंवा बँकिंगच्या लोकांना काही करू शकत नाही, मी तुम्हाला मदत नाही करणार. म्हणजे जगातला सगळ्यात पॉवरफुल माणूस जो त्यांना हे करू शकतो, तोही सांगतो की मी ह्या भांडवलशाही पुढे काही करू शकत नाही. त्यामुळे मी ज्यावेळेस हा विषय घेतला त्यावेळेस कुठेतरी आपण फक्त लोकशाहीचीच चर्चा करतोय, किंवा लोकशाही अशी का झाली, इथून पुढे लोकशाहीचं काय होणार आहे, आणि मग हे सगळं लोकशाहीच्या नावाखाली पुन्हा ह्या भांडवलवादाच्या नावाखाली असं एक प्रकारचं वर्चस्व, म्हणजे गोंडस नाव लोकशाही आणि श्रीमंताचं वर्चस्व, हे विद्रूप गेले 70 वर्षामध्ये जे झालेलं आहे जगामध्ये. भारताचं मी म्हणत नाही, केवळ भारताचं नाही, भारताचं तर झालेलंच आहे. हे जर थांबलं नाही तर मग परिस्थिती वाईट आहे. आपल्याकडे गिनीज कोएफिशियंट म्हणतात की असमानता किती, आर्थिक असमानता 0.81 पासून ते आता 0.868कडे चालले, म्हणजे आर्थिक विषमता ही प्रचंड वाढते. आपल्याला दिसते की आहे, पण आपण इथे चांगल्या एरियामध्ये असल्यामुळे ते जाणवत नाही आहे. पण ही आर्थिक विषमता इतक्या मोठ्या प्रमाणात वाढत चाललेली आहे की त्याच्यामुळे समाजामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे कन्फ्लिक्ट्स तयार होतात. तर सिरिया किंवा आयसिस हे काही एक्स्ट्रीमिझमचा हे नाही आहे. दिस इज द इम्बॅलन्स क्रिएटेड बाय इंटरनॅशनल एक्सचेंज रेट्स किंवा इंटरनॅशनल आपल्या ज्या चलनवलनाच्या पॉलिसीज आहेत त्याच्यामुळे ह्या गोष्टी सगळीकडे तयार होतात. गिरीश कुबेरांचं म्हणणं कदाचित वेगळं असेल, पण दिस इज माय थिअरी की दिस इज जनरेटेड बिकॉज ऑफ कन्फ्लिक्ट्स क्रिएटेड बाय विकनिंग डेमोक्रेसी. डेमोक्रेसीचं क्षीण होणं चाललेलं आहे आणि त्याच्यामुळे हे सगळं होत आहे. ह्या सगळ्या गोष्टीचा जर विचार केला तर आतापर्यंत हे असं चाललेलं ठीक आहे, पण भविष्यात काय, भविष्यामध्ये याच्यापेक्षा काही वेगळं घडेल का? मला भविष्य थोडंसं आणखी जास्त आव्हानात्मक वाटतंय. कशाच्या दृष्टीने की लोकशाहीने त्याचे जे त्यांना मॅन्डेट दिलं होतं की सर्व लोकांना समान वागवणारी जी व्यवस्था आहे, ती प्रशासन आहे, ती लोकशाही, ते तसं करता येईल का? आव्हान याच्यासाठी आहे की भांडवलशाहीचं जर प्राबल्य लोकतंत्रावरती असेल तर क्लायमेट चेंज कशामुळे झालेला आहे की फॅक्टरीज राज आहे, जिथे जास्त पैसे आहेत त्याच्यामुळे क्लायमेट चेंज झालेले आहे. आणि गेले लाखो वर्षापासून जे आपल्याकडे कार्बन डायऑक्साईड वातावरणामध्ये आहे, आपण खरं म्हणजे 1800मध्ये वातावरणातला कार्बन डायऑक्साईड फक्त 288 ppm होता, पार्ट्स पर मिलियन. आज तो 400 ppmच्या वरती गेलेला आहे. आणि हा हिस्टॉरिकली या पृथ्वीच्या हिस्टॉरिकल कालावधीमध्ये अलीकडच्या हा सगळ्यात जास्त आहे. केवळ भांडवलदारांची त्यांची ही जी भूक आहे ते ह्या प्लॅनेटला, ग्रहाला, इतर लोकांना मानत नाहीत. त्यांचा प्रॉफिट कसा वाढेल, मग ग्रह वाया गेला, मानवजात नष्ट जरी झाली तरी त्यांना काही देणं घेणं नाही. आणि याला कंट्रोल करायला कोण फेल ठरलेलं आहे? डेमोक्रेसी, लोकशाही.
भांडवलवाद चेकाळण्यासाठी, भांडवलवाद मोठ्या प्रमाणामध्ये धावण्यासाठी याला लोकशाही वीक झालेली आहे. आणि म्हणून ही जो लोकशाही वीक झाली तर पुढे येणारे प्रश्न हे आपण सुवर्णकाळ आहे की नाही, हा सुवर्णकाळ कदाचित दुसऱ्या काही काळामध्ये हे होईल का, बदल होईल का, यासाठी आजपासूनच लोकशाही पुन्हा एकदा सुदृढ करण्याची गरज निर्माण झालेली आहे. मी फक्त याचंच एक उदाहरण पुढे सांगेल की अलीकडे रोजगार वाढतोय का जगामध्ये? आपल्याला काय वाटतं, रोजगार वाढतोय? रोजगार आपला CSOचा एक अहवाल आला होता की 4-5% रोजगार गेल्या 3-4 वर्षामध्ये कमी झालेला आहे. त्याच्याबद्दल खूप चर्चा झाली की गव्हर्नमेंटचं म्हणणं होतं की नाही तो रिपोर्टच अधुरा आहे, काहींचं म्हणणं नाही तो रिपोर्ट बरोबर आहे. पण एक आहे की रोजगार कमी होत चाललेला ही वस्तुस्थिती आहे, आपल्याकडेच नाही जगामध्ये आहे. तो कशामुळे कमी झालेला आहे? त्याचं कारण असे की लोक घाबरलेले आहेत इन्व्हेस्टमेंट करायला. जगामध्ये 2 मोठे प्रॉब्लेम आहेत. एक प्रॉब्लेम सगळ्यांना माहिती आहे की जगावरती कर्जाचा डोंगर मोठा झालेला आहे. कर्ज वैयक्तिक लोकांच्यावरती, कर्ज कंपन्यांवरती, कर्ज शासनावरती आहे. हे प्रचंड मोठं कर्ज ह्या लोकांवरती. आता कर्ज का घेतात? मला वाटतं महाराष्ट्र शासनावरती 4 लाख कोटीचं कर्ज आहे, पण आपल्याला काय देणं घेणं नाही त्याचं. 4 लाख कोटी काय ठीक आहे, काय फरक पडत नाही. पण तसं जागतिक पातळीवरती कर्ज इतकं मोठं झालं की डोंगर आहे, ठीक आहे. पण त्याच्यापेक्षा एक मोठा डोंगर तयार झालेला आहे, हे कोणाच्याही लक्षात नाही आहे. त्याच्यापेक्षा मोठा डोंगर मानवाच्या इतिहासात पहिल्याने गेल्या वर्षी तयार झाला. तो म्हणजे की आयडल पडलेली कॅश जी बँकेमध्ये असेल, कोणाच्या संपत्तीमध्ये असेल किंवा खाजगी लोकांच्या असेल, की 38% जे अर्निंग आहे ते बँकेत पडलेलं आहे आणि त्याचा लोक वापर करू शकत नाहीत. कारण लोकांना भीती वाटते की त्याच्यामधून मला रिटर्न्स मिळतील की नाही. त्यामुळे एम्प्लॉयमेंट वाढत नाही. एम्प्लॉयमेंट वाढत नाही त्यामुळे पगार वाढत नाही आहेत. म्हणजे पगार कमी झाले म्हणून लोक परत काही खरेदी करत नाहीत. खरेदी होत नाही म्हणून मॅन्युफॅक्चरिंग कमी होत आहे. असं एक विषय सायकल तयार झाल्यामुळे 38% हे सेव्हिंगमध्ये आहेत आणि याच्यामुळे इंटरेस्ट रेट कमी होत चालले. जपानमध्ये जर आपण गेला तर तिथे 100 रुपये यावर्षी टाकले तर पुढच्या वर्षी आपल्याला 98 रुपये मिळतात. म्हणजे 2% त्याच्यात कमी होतं. त्यामुळे भारतामध्ये ती काय व्हायला फार वेळ लागेल असं नाही आहे. अमेरिकेत काय वेळ लागेल असं नाही आहे. जर्मनीमध्ये ते आता सुरू झाले, कारण मर्केल अँगेल यांनी वर्ल्ड इकॉनॉमिक फोरममध्ये सांगितलं. हे सगळे बोलतात, पण कशामुळे झालेलं आहे? केवळ वीक डेमोक्रेसी, वीक पीपल्स रिप्रेझेंटेटिव्ह. हे थांबू शकत, कोणी थांबवायचं आहे? हे काय कोणी जीसस क्राइस्ट येऊन थांबवणार नाही आहेत, ब्रह्मदेव येऊन थांबवणार नाही आहेत. आम्ही ज्यांना इलेक्ट केलेलं आहे त्यांनी हे थांबवायचं आहे. पण अनफॉर्च्युनेटली, दुर्दैवाने आम्ही अशा लोकांना निवडून देतो. अमेरिकेमध्ये असेल, इंग्लंडमध्ये असेल, तर सध्याचे तेरेसा मेचं काय चाललंय आपण दररोज बघतो. सी इज नॉट एबल टू डू एनिथिंग. ते काय ब्रेक्झिटमधून जायचं की नाही जायचं, म्हणजे असं वीक झालेलं आहे. तिथले जे कॉर्पोरेट्स आहेत ते डिक्टेट करतायत. तसंच युरोपियन युनियनचे कॉर्पोरेट्स त्यांच्यावरती डिक्टेट करतात. हा खेळ म्हणजे समोर दिसणारे हे पॉलिटिशियन्स दिसतात, पण पाठीमागे ही अर्थव्यवस्थेची काही ठराविक लोकांच्या हातामध्ये नाड्या आहेत. ती लोकशाही हे त्यांच्यासाठी चालवत आहेत. लोकशाही लोकांची आहे, ही त्यांच्यासाठी चालवली पाहिजे ते नाही. लोकशाही भांडवलदाराने त्यांच्यासाठी चालली. मला हरकत नाही आहे, भांडवल वाढायला सुद्धा मला हरकत नाही आहे. पण भांडवल वाढते का सध्या? सध्या भांडवल वाढत नाही, सध्या संपत्ती वाढते. संपत्ती आणि भांडवलामध्ये फरक आहे. लोकशाहीमध्ये भांडवल वाढवलं गेलं पाहिजे. भांडवल म्हणजे काय की तुम्ही कुठल्या व्यवसायामध्ये टाकू शकता, त्याच्यापासून रोजगार होईल, त्याच्यापासून नवीन काय होईल, ते भांडवल. संपत्ती म्हणजे काय की माझ्याकडे समजा 1 लाख रुपये आले तर मी कुठल्या व्यवसायात टाकले तर अजून वाढेल, पण ते 1 लाख रुपयाची मी नुसती जमीन घेऊन ठेवून दिली प्लॉट म्हणून. असे प्लॉट्स जगामध्ये मोठ्या लोकांचे आहेत. जेफ बेझोस जो ॲमेझॉनचा करता सवरता आहे, त्याची संपत्ती किती आहे? किती आहे? सगळ्यात मोठी संपत्ती त्याच्याकडे. एका माणसाला एवढ्या संपत्तीची गरज आहे का? तो किती खर्च करणार आहे? त्यांनी खर्च करायचा ठरवला. माझा पगार जर 2 लाख असेल तर मी त्याच्यापैकी 1 लाख खर्च करू शकेल. पण माझा पगारच जर 1 कोटी असेल तर मी तेवढा खर्च नाही करत, होऊ शकत नाही. मग त्याचं कन्व्हर्जन हे संपत्तीमध्ये होते आणि संपत्ती इज डेड. इट इज अँटी डेमोक्रेसी. याच्याकडे जगाचं लक्ष नाही की संपत्तीकरण होत चाललेलं आहे. भांडवलशाहीच्याकडे भांडवल जर तयार झालं तर हरकत नाही आहे, पण संपत्ती करून ती डेड आहे त्याच्यामध्ये. की मग मी आयलंड विकत घेणार, मी मोठा माणूस असेल तर, की मग मी अजून जेट विकत घेणार, मग मी अमुक करणार, किंवा मी बँकेमध्येच ठेवून देणार, बाहेर काढणारच नाही, संपला विषय. हे कंट्रोल करायला कुठेतरी पॉलिटिकल लिडरशिप
वीक झालेली आहे आणि ती या भांडवलशाहीच्या हातातलं बाहुलं बनलेली आहे. त्यामुळे ही ओरिजिनल ॲरिस्टॉटलने केलेली ही डेमोक्रेसी ही ती डेमोक्रेसी नाही. आपल्याला काही याच्याबद्दल दुसरं काही म्हणायचं आहे का? आपल्याला काय आपली डेमोक्रेसी चांगली असं वाटतं? चांगलीच आहे, पण कुठेतरी ॲरिस्टॉटलच्या डेमोक्रेसीकडे आपण त्याला नेलं पाहिजे, अन्यथा हे होणार नाही. आणि मी ज्यावेळेस म्हटलं की भविष्यातलं आव्हान काय असणार आहे, की जे 4-5% आपले अनएम्प्लॉयमेंट आहे, आपल्या पुढच्या पिढ्या येणार आहेत आणि लोकसंख्या ही जगाची जी 730 कोटी आहे ती कदाचित 900 कोटीवरती जाणार आहे. काही लोकांच्या मध्ये ती 1100 कोटीवरती जाणार आहे आणि त्यामुळे जगाची लोकसंख्या वाढेल, रोजगाराची गरज राहणार आहे आणि जर रोजगार नाही मिळाला तर मग माणसाला कॉन्फ्लिक्ट निर्माण होऊन काही घडू शकतं. त्यामुळे रोजगार हा वाढला गेलाच पाहिजे. रोजगार वाढवण्यासाठी कोण काय करत आहे? कोणी बोलतंय का हम मंदिर वही बनाएंगे किंवा मग बोफोर्स किंवा राफेल याचे आपल्या रोजगाराबद्दल कोणी आहे का? असं काय चाललंय की ह्या रोजगाराबद्दल? ट्रम्प बिचारे आपले बोलतात की आमच्या लोकांचा रोजगार वाढवण्यासाठी आम्ही तिथे मेक्सिकन बॉर्डरवरती वॉल बांधू आणि मग त्यांनी ते इमर्जन्सी डिक्लेअर केली आणि सगळ्या जगाला वाटलं अरे ट्रम्प किती देव माणूस आहे. तर त्याचं उत्तर आहे का वॉल बांधणं रोजगार वाढवण्यासाठी? खरं म्हणजे की हे लोकांची दिशाभूल आहे. ट्रम्पने केलेली ही दिशाभूल आहे. कारण मेक्सिकोमधून अमेरिकेमध्ये येणारे जे काम करण्यासाठी जे लोक होते, अर्थात फार झाडूवाले वगैरे असे बिचारे कमी प्रकार, ते काय मोठे जॉब घेत नव्हते, त्यांचं प्रमाण 2010 पासून कमी होत चाललंय. मेक्सिकोची अर्थव्यवस्था चांगली होत गेल्यामुळे लोक परत जायला लागलेले आहेत. अशा वेळेस वॉल बांधणं किती योग्य आहे? ठीक आहे, बांधायला हरकत नाही. वॉल कुठे बांधली पाहिजे? अमेरिकेचा रोजगार हा काही मेक्सिकन, अमेरिकन, साऊथ अमेरिकन लोक घेऊन जात नाही. अमेरिकेचा रोजगार हे सिलिकॉन व्हॅलीमध्ये तयार होणारे सॉफ्टवेअर्स, प्रोग्राम्स घेऊन चाललेले आहेत. पण बिचारे ट्रम्प म्हणतात का? ते नाही म्हणत, कारण लोकांना असं भावनात्मक काहीतरी बोलायचं आणि मग वॉल तयार. आपल्याकडे सगळं जगामध्ये अशा भावनात्मक वॉल तयार करतात आणि लोकांचं डायव्हर्जन केलं जातं. हे लोकशाहीचं विद्रुपीकरण आहे. हे लोकशाहीचं आणि सर्वसामान्य जनतेला याच्याकडे, अरे अमेरिकेमध्ये तर एक युफोरिया आहे की वॉल बांधणार आता आमची जॉब. नाही, वॉल बांधून चालणार नाही. तुमचे सिलिकॉन व्हॅलीमध्ये चालणारे सॉफ्टवेअर्स आहेत, त्याच्यामुळे तुमचे जॉब चाललेले आहेत आणि असेच चालू राहणार. तुमच्या फॉल्टी पॉलिसीज आहेत. फॉल्टी पॉलिसीज म्हणजे कशा? की भांडवलदाराने केलेल्या पॉलिसीज. पूर्वी किराणा दुकानदार होते, टेलर्स होते, अमेरिकेमध्ये होते, सगळीकडे होते, आपल्याकडे होते. पण आता नंतर मॉल झाले, त्यामुळे त्यांचे जॉब्स गेले. आता मॉलही बंद पडायला, कारण फक्त ॲमेझॉन सगळ्या जगाला सप्लाय करणार आहे. शासन व्यवस्था, लोकशाही व्यवस्था इथे कोलमडलेली आहे की इथून पुढे जगाची लोकसंख्या वाढते, आर्थिक विषमता वाढते, त्यामुळे जास्तच लोकांना काम मिळण्याऐवजी एकीकडेच ते वाढत चाललेलं आहे. याचं एक छोटंसं उदाहरण मी तुम्हाला देईल. आपल्याकडे सुद्धा तेच चाललेलं आहे. इथे भारतात सुद्धा आपल्याकडे 8 लाख औषधांची दुकानं आहेत. इथे पण असतील ना औषधांची दुकानं? असतील इथे देशामध्ये 8 लाख आहेत. एका औषधाच्या दुकानामध्ये दुकानदार असतो आणि फार्मासिस्ट असतो. म्हणजे जवळजवळ 16 लाख लोक त्याच्यावरती अवलंबून आहेत. आणि 16 लाखांचे समजा आपण धरलं की 4-5 लोक त्याच्यावर अवलंबून आहेत, तर 60 ते 80 लाख लोक ह्या 8 लाख दुकानावरती अवलंबून आहेत. त्यांना आपल्या देशामध्ये 1,20,000 कोटी औषधं खपतात आणि त्यांना 16-17% तिथे प्रॉफिट मिळतो. म्हणजे की या 60-70 लाख लोकांची उपजीविका या औषधामधून जो 17-18 हजार कोटी प्रॉफिट होतो त्याच्यावरती ते चाललेलं आहे, व्यवस्थित चाललेलं आहे. पण कोणाच्या तरी भांडवलदाराच्या लक्षात आलं, त्यांनी लोकशाहीने निवडून दिलेल्या प्रतिनिधीला कन्व्हिन्स केलं. तर कन्व्हिन्स कसं करतात तुम्हाला माहिती आहे, आता मी सांगायची गरज नाही. कन्व्हिन्स केलं की आपण ऑनलाईन औषधं देऊया. तर ऑनलाईनने औषधं का देऊ नये त्याचं सायंटिफिक कारण वेगळं आहे. पण ऑनलाईनने औषधं मिळावे त्यासाठी कुठे मोर्चे निघाले का? एखादा पेशंट मिळालाय का? नाही. पण ऑनलाईन औषध व्यवस्था जर आली तर 3-4 लोकांच्याकडे 17,000 कोटी त्यांच्या बँकेमध्ये जातील. हे 60-70 लाख लोक रोजगाराशिवाय बाहेर रस्त्यावरती आलेले असतील. इथे ही जी निवडून दिलेली लोकशाही व्यवस्था आहे ही भांडवल द्यायची बटीक झालेली आहे. त्यामुळे अशा पद्धतीचं केवळ अमेरिकेतच नाही आहे तर आपल्यापर्यंत हे लोन येऊन पोचलेलं आहे. त्यामुळे रोजगार वाढण्याच्या दृष्टीने सोडाच, रोजगार कमी करण्याच्या दृष्टीने जिथे पॉलिसीज तयार होतात आणि भारताच्या दृष्टीने हे एक अतिशय अंधकार असं आहे. कारण आपलीकडे लोकसंख्या प्रचंड, अमेरिकेची लोकसंख्या तरी एवढी नाही, आपल्याला काम मिळणं गरजेचं आहे. त्यामुळे लोकशाहीमध्ये विचारवंत पुढे काय केलं पाहिजे. आणि मी आव्हान जे म्हणतो ते मी आता तुम्हाला सांगतो. आव्हान असं आहे
की चौथी औद्योगिक क्रांती नुकतीच सुरू झालेली आहे. चौथ्या औद्योगिक क्रांतीमुळे खूप सुखसुविधा निर्माण होतील. आपण जसं की पूर्वी दिल्लीला जायचं असेल तर 2-3 महिने घोड्यावरून जायला लागायचे, आता 2 तासामध्ये आपण दिल्लीला जातो. खूप सुखसुविधा झाल्या, AC आले, सगळं झालं, माणूस खूप जगला. आणि काही जर असाच विषय सुरू राहिला की चौथ्या औद्योगिक क्रांतीमध्ये, चौथी औद्योगिक क्रांती म्हणजे काय की आर्टिफिशियल इंटेलिजन्स, कॉग्निटिव्ह ॲनालिटिक्स, जिनॉमिक्स, 3D प्रिंटिंग, ह्या सगळ्या गोष्टी आणि यांचं मर्जर, एकत्रीकरण असं होणं, म्हणजे माणूस आणि यंत्र याच्यामधली जी दुरी आहे ते कमी होत जाईल. मग पुढे आपल्याकडे ब्रेनमध्ये ब्रेन डस्टिंग, न्यूरॉन डस्टिंग पण येईल की आपण सध्या आपण विचार करतो पण लोकांनी आपण काय विचार करा हे लोकच ठरवतील, असं ते सुरुवात झालेली आहे. म्हणजे आपण होमो सॅपियन्स आहोत, माणूस आहोत, त्याच्याऐवजी आपण काहीतरी असं वेगळं काहीतरी दुसराच काहीतरी होण्याची प्रक्रिया ह्या चौथ्या औद्योगिक ह्याच्यामध्ये आहे. चांगली गोष्ट अशी आहे की काही लोकांच्या प्रोजेक्शननुसार ही जर औद्योगिक क्रांती अशीच जर राहिली, चौथी औद्योगिक क्रांती, तर 2040-45 पर्यंत माणसाला मरण हे ऐच्छिक असेल. इतकं आपण आत्ता 34 वर्षावरून 68 वर्षापर्यंत गेलो, तर असा जर रिसर्च सुरू राहिला तर मग पुढे मरायचं की नाही ते आपण ठरवायचं. म्हणजे आपण अमर राहणार असं एक ते चालू आहे, चांगलं होणार आहे. पण त्याच्यातला हा जो आपण म्हणतो ना की सिल्वर लायनिंग अँड ब्लॅक क्लाउड, याच्याऐवजी वेगळं आहे की हा जो सिल्वर क्लाउड आहे सगळं चांगलं आहे, तिथे कसं ब्लॅक लायनिंग आलेलं आहे. आणि ते लायनिंग असं आहे की या चौथ्या औद्योगिक क्रांतीमध्ये रोजगार आणखी कमी होणार आहे. मी माझी आकडेवारी देणार नाही, पण वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमच्या लेटेस्ट रिपोर्टप्रमाणे आज जे नोकऱ्या आहेत, आज जे जॉब्स आहेत, पुढच्या 10-15 वर्षामध्ये त्यापैकी 65% नोकऱ्या संपुष्टात आलेल्या असतील. हे लोकशाही पुढचं सगळ्यात मोठं आव्हान आहे. तर 65% नोकऱ्या जाणार असतील ह्या सॉफ्टवेअरमुळे, 3D प्रिंटिंगमुळे, कॉग्निटिव्ह ॲनालिटिक्समुळे, आर्टिफिशियल इंटेलिजन्समुळे. करायचं काय आणि लोकांच्या हाताला काय काम काय द्यायचं, हे लोकशाहीतील जे निवडून दिलेले लोकप्रतिनिधी आहेत त्यांनी याची चर्चा केली पाहिजे. ना की वॉल कुठे बांधायची किंवा अजून कुठलं स्ट्रक्चर कुठे बांधायचं किंवा ह्या देशाला कुठे वाहवत न्यायचं. सगळ्यात मोठा प्रॉब्लेम हा लोकांना हाताला काम देणं आणि समाज स्वास्थ्य ठरवणं. आणि हे माझा रिपोर्ट नाही, आणि हा सगळ्यांनी मान्य केलेला आहे. वर्ल्ड इकॉनॉमिक फोरममध्ये सगळ्या देशाचे पंतप्रधान जातात, राष्ट्रपती जातात आणि तिथे चर्चा करतात थंड हवेच्या ठिकाणी, आणि त्यांनी दिलेला हा रिपोर्ट आहे. नोकऱ्या सगळ्या प्रकारच्या संपुष्टात येण्यासारखी परिस्थिती आहे. पण आपल्याला असं वाटेल की वकिलांची नोकरी कधी जाणार नाही किंवा वकिलांचा जॉब कधी जाणार नाही. आपल्याला वाटतं ना की कारण वकील सॉफ्टवेअर कधी करू शकत नाही. IBM वॅटसनने एक सॉफ्टवेअर अमेरिकेमध्ये आणलेलं आहे आणि ते सॉफ्टवेअर वकिलाचं काम 90% ॲक्युरेट करतं आणि माणूस फक्त 60% ॲक्युरेट करू शकतो. आणि तिथल्या सॉलिसिटर फर्म्स आहेत ते माणूस वकील जे आहेत, ह्युमन वकील जे आहेत, त्यांना काढून टाकून आता ते सॉफ्टवेअर बसवायला लागलेले आहेत. त्यामुळे कुठलीच नोकरी किंवा कुठला जॉब हा आता सेक्युअर्ड आहे असं नाही आहे. याचा विचार हे राज्यकर्ते, आणि मी राज्यकर्ता शब्द तुमच्यासाठी वापरतो, मला राज्य हे मान्यच नाही आहे, लोकप्रतिनिधींनी हे केला पाहिजे आणि जनतेपुढे मांडलं पाहिजे की आम्ही पुढे काय करणार आहोत. अन्यथा हे असंच काहीतरी वेगळ्या प्रकारची चर्चा सुरू होऊन मग लोकशाही जी गरिबांची आणि मेजॉरिटी असलेली असते त्याच्याऐवजी भांडवलदारांची आणि भांडवलशाहींची लोकशाही आहे असंही होईल. हा विषय खूप मोठा आहे, मला 1 तास दिला होता आणि याच विषयावरती थोड्या वेगळ्या पद्धतीने बोलण्यासाठी मला इलेक्शन कमिशनने बोलवलं होतं, राज्य इलेक्शन कमिशनने. त्यांनी असा विषय दिला होता की निवडणुकामधली मसल पॉवर, मनी पॉवर आणि मीडिया पॉवरचा मिसयूज कसा कमी करायचा. मला तिथे बोलवलं. अर्थात त्यांनी मला नको बोलवायला पाहिजे होतं असं मला वाटतं, कारण मी थोडंसं स्पष्ट बोलतो. मी त्यांना सांगितलं की हा विषय चुकीचा आहे. त्यामुळे आता इलेक्शन कमिशन काही बोलू शकतं ना, पण म्हटलं चुकीचं आहे. त्यामुळे असं कसा म्हणतो तो हा विषय चुकीचा आहे. म्हटलं विषय लोक पैसे इलेक्शनमध्ये का वापरतात की लोकशाहीमध्ये मला पैसे टाकून लोकांची सेवा करायची जी ॲरिस्टॉटलने सांगितली तशी परिस्थिती आहे का. लोक इलेक्शनमध्ये पैसे का वापरतात तर त्यांना पुन्हा पैसे मिळवायचे असतात, ही इन्व्हेस्टमेंट असते. त्यामुळे गव्हर्नमेंटमध्ये गेल्यानंतर पैसे कसे कमवता येणार नाहीत याच्यासाठी चर्चा झाली पाहिजे, ना की इलेक्शनमध्ये काय होईल. आणि मग मी त्यांना सांगितलं की अब्राहम लिंकनने जी लोकशाहीची व्याख्या केली होती, लोकांची
लोकांकरिता आणि लोकांसाठीची जी व्यवस्था आहे ती लोकशाही. माझी व्यवस्था, माझी व्याख्या ही मी वेगळी करतो आहे. तुम्हाला लोकांना कोणाला आवडणार नाही आहे, पण ते सत्य आहे, ते वादातीत सत्य आहे. आणि माझी आजची जी लोकशाहीची व्याख्या आहे ती अशी आहे की पैशांकरिता आणि पैशांसाठीची जी प्रशासन व्यवस्था आहे ती सध्याची लोकशाही आहे. इथे कुठेतरी जागतिक पातळीवरती याचा फेरविचार झाला पाहिजे की आम्हाला पुन्हा लोकांच्यासाठीची लोकशाही, मेजॉरिटीची लोकशाही आणि गरिबांची लोकशाही जे प्रतिनिधित्व असेल ते केलं पाहिजे. आणि सत्तांतर होणं, हे राज्यकर्ते जाणं, हे शब्द कुठेतरी जाऊन प्रतिनिधी आलेले आहेत. आणि सगळ्यात शेवटी मी आपल्याला एक सांगेल, कारण इलेक्शनचा माहोल आहे, आपण राजे निवडून देत नाही. त्यांनी इलेक्शनपूर्वी आम्हाला सांगितलं पाहिजे की आम्ही अमुकच निर्णय आम्ही घेणार आहोत, त्याच्या पलीकडे नाही. आणि हे निर्णय या कालावधीमध्ये घेणार आहोत ते सांगितलं त्यांना आम्ही निवडून देऊ. नाहीतर एकदा निवडून दिल्यानंतर आम्ही काहीही करू, हे जे होत असेल ते मला वाटतं की ती लोकशाही नाही आहे. त्यामुळे इथून पुढे कमीत कमी लोकांनी जागा होऊन की इलेक्शनपूर्वी जे प्रॉमिस करतील की हे या कालावधीमध्ये हा त्यांचा मेनू आहे, तो मेनू जर आपल्याला आवडला तर त्यांना मतदान झालं पाहिजे आणि लोकशाही पुन्हा एकदा कुठेतरी बळकटीत केलं पाहिजे. मला इथे आज बोलवला आणि आपल्याशी जरा संवाद साधण्याची हे केली, संधी दिली. अर्थात हा विषय मोठा असल्यामुळे मी थोडासा त्रोटक पद्धतीने तो मांडलेला आहे. हे 4-5 तासाचा विषय आहे, 2-3 सेशनचा विषय आहे, पण मी एकत्रित करण्याचा प्रयत्न केला. आणि मला अशा एका चांगल्या ठिकाणी बोलावून आपल्याशी संवाद साधण्याची जी संधी दिली, मी त्याबद्दल आयोजकांचे, फादर आपले आणि सर्वांचेच धन्यवाद मानतो. थँक्यू.